चला तर विद्यार्थ्यांनो, बेस्ट ऑफ 5 नसताना या ठिकाणी सर्व विषयांचे गुण या ठिकाणी काउंट केले जातात. आणि बेस्ट ऑफ 5 असताना विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कसे गुणधन त्या ठिकाणी काउंट केले जातात हे सुद्धा आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये दाखवणार आहे विद्यार्थ्यांनो. अगोदर आपण पाहूया बेस्ट ऑफ 5 नसताना या ठिकाणी एकूण 6 विषयांचे गुणधन त्या ठिकाणी तुम्हाला 100पैकी गुण मार्क्स त्या ठिकाणी दिसतात विद्यार्थ्यांनो. मराठी, हिंदी, काही विद्यार्थ्यांना संस्कृत असल्यामुळे संस्कृत, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांची गुणधन त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात विद्यार्थ्यांनो. सर्वांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते या ठिकाणी 485 आणि 485ला एकूण आपण 6 विषय असल्यामुळे 6ने जर भागाकार जर केला विद्यार्थ्यांनो भागितली तर याचं उत्तर येते विद्यार्थ्यांनो 80.83. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बेस्ट ऑफ 5 नसताना सर्व विषयांची बेरीज त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे सर्व विषयांची बेरीज भागिले एकूण विषय असा भागाकार केला असता याचे पर्सेंटेज येतात विद्यार्थ्यांनो त्या ठिकाणी 80.83. आता बेस्ट ऑफ 5 असताना या ठिकाणी काय फरक पडतो आपण हे दुसऱ्या स्लाईडमध्ये पाहू विद्यार्थ्यांना. आता चला, बेस्ट ऑफ 5 असताना विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पहा आपल्याला विद्यार्थ्यांच्या 6 विषयांपैकी ज्या विषयात जास्त गुण आहेत तेच विषय मोजले जातात. म्हणजे ज्या 5 विषयांमध्ये जास्त गुण असतात त्याच सर्व विषयांची या ठिकाणी बेरीज केली जाते विद्यार्थ्यांना. बेस्ट ऑफ 5 असताना पर्सेंटेजमध्ये 100% फायदा होतो विद्यार्थ्यांना. त्यामुळेच SSC बोर्डानं विद्यार्थ्यांसाठी ही पद्धती आणलेली विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ 5ची. एखाद्या विषयात कमी गुण आले तरी तो विषय वगळता येतो. म्हणजे ज्या विषयामध्ये कमी मार्क्स आहेत तो विषयाचे गुण न घेता इतर सर्व विषयांच्या गुणांची बेरीज करायची आणि त्या सर्व गुणांना त्या ठिकाणी 5ने भागायचं. म्हणजे 5 विषय असल्यामुळे सर्वाधिक कमी 70 गणित या विषयात असल्यामुळे तो वगळलेला या ठिकाणी आणि बाकीच्या 5 विषय मोजले जातील. म्हणजे 5 विषयांचे गुण त्या ठिकाणी बेरीज केले जातील. सर्वाधिक गुण असलेल्या 5 विषयांची बेरीज येते 415 आणि विद्यार्थ्यांनो 415 भागिले जर आपण 5 केले तर या ठिकाणी येतात 83%. अगोदरच्या स्लाईडमध्ये आपण विद्यार्थ्यांना पाहिलेले सर्व 6 विषयांची बेरीज करून त्याला भागिले 6 केले असता त्या ठिकाणी पर्सेंटेज आले होते विद्यार्थ्यांनो 80.83% आणि बेस्ट ऑफ 5 नुसार या ठिकाणी पर्सेंटेज काय तर विद्यार्थ्यांनो 83%. याचा अर्थ असा होतो विद्यार्थ्यांनो की बेस्ट ऑफ 5मध्येच विद्यार्थ्यांचा सर्वाधिक फायदा आहे. ज्या 5 विषयामध्ये सर्वाधिक मार्क्स असतात त्या सर्व विषयांची बेरीज भागिले 5 अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो बेस्ट ऑफ 5 आणि असताना आणि बेस्ट ऑफ 5 नसताना दोन्ही स्लाईड्समध्ये आपण व्यवस्थितरित्या विद्यार्थ्यांसाठी माहिती सांगितलेली विद्यार्थ्यांनो. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावे.